नेमका धन्यवाद. व्हीलिंग चार्जेसचा घोटाळा काय आहे? अ, अच्छा, तर व्हीलिंग चार्जेस म्हणजे काय हे नेमकं प्रत्येकाला मी सांगू इच्छितो सगळ्यात पहिल्यांदा. हं. इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये देअर इज अ प्रोव्हिजन म्हणजे व्हीलिंग सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं जातं, की वीज एका ठिकाणी निर्माण होते आणि ती तुमच्या घरापर्यंत एम-एस-सी-डी-सी-एल ही कंपनी पोहोचवते. त्याला ते वहन असं म्हणतात, की एका ठिकाणी वीज निर्माण झाली आणि ती तुमच्या घरापर्यंत व्हील करून आणली, तर त्याला व्हीलिंग असं म्हणतात. असं एक सर्वसामान्य मान्यता आहे. पण ऍक्च्युली हे डेफिनेशनच चुकीचं आहे. व्हीलिंगचा ऍक्च्युली अर्थ असा आहे, की जर एखाद्या डिस्ट्रीब्युशन कंपनीची यंत्रणा जर दुसऱ्या कोणीतरी वीज वहन करण्यासाठी वापरली, तर त्याला व्हीलिंग असं म्हणतात. म्हणजे स्वतःचीच वीज स्वतःच्या गिराईकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते, त्याला वहन मुळात म्हणतच नाहीत. व्हीलिंगचा अर्थ असा होतो, की एखाद्या डिस्ट्रीब्युशन कंपनीची किंवा ट्रान्समिशन कंपनीची यंत्रणा दुसरी एखादी कंपनी वापरते त्यांची वीज वहन करण्यासाठी, त्यालाच व्हीलिंग असं म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की व्हीलिंग म्हणजे नेमकं काय? आता व्हीलिंग हे रिटेल ग्राहकाला लागू शकतात का? विषय हा आहे. तर हं. इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार आणि ओपन ॲक्सेस रेग्युलेशननुसार व्हीलिंग हे फक्त त्याच कन्झ्युमरला लागतात, जो ओपन ॲक्सेसच्या रेग्युलेशन खाली दुसऱ्या एखाद्या डिस्ट्रिब्युशन कंपनीकडनं वीज घेतो. तिथेच वहन आकार फक्त शुल्क लागू शकतं. रिटेल कस्टमरला म्हणजे जो घरगुती ग्राहक आहे, जो डायरेक्टली आपल्या डिस्ट्रिब्युटर कंपनीकडनं वीज घेतो, त्याला व्हीलिंग चार्जेस लावण्याचं कुठलंही प्राविधान इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये नाहीये.